नमस्कार मित्रांनो, तुला जपणार आहे या मालिकेचा आजचा भाग फारच महत्त्वाचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या भागात देवी आई रामपुरेच्या घरी प्रगट होतात, ज्यामुळे मीरा आणि अंबिकाला मोठे मार्गदर्शन मिळते। मीरा आणि अंबिका देवीला कौल देतात आणि आश्चर्य म्हणजे दिवा अखंडित राहतो, ज्यामुळे त्यांच्या श्रद्धेची पुष्टी होते। मंजिरीचा मीरा आणि अंबिकाबद्दलचा वाईट स्वभाव पाहून देवी आई तिला धडा शिकवण्यासाठी आणि या दोघींना योग्य मार्ग दाखवण्यासाठी येतात। अंबिका दिवा लावते, पण हे फक्त मंजिरीला कळते। मंजिरीला समजते की एक आत्मा आणि एक मनुष्य एकत्र आल्याने ती त्यांना काही नुकसान पोहोचू शकत नाही। मीराने दिवा लावला हे कोणालाही दिसत नाही, पण मंजिरी मंदिराबाहेरून हे सर्व बघत असते। मीरा देवी आईला मानत नसतानाही रामपुरेसाठी दिवा लावते, हे पाहून सर्वांना धक्का बसतो, विशेषतः दादासाहेबांना। अथर्व मीराकडे जातो आणि तिचे कौतुक करतो। तो तिला आश्वासन देतो की तो तिची बहीण शोधण्यासाठी नक्कीच मदत करेल। मंजिरीला हे आवडत नाही, कारण आता ती दादासाहेबांना मीरा चुकीची आहे हे पटवून देऊ शकत नाही। मीरा आपल्या शपथेचे उल्लंघन करून रामपुरेसाठी हे सर्व करते, त्यामुळे दादासाहेब सर्वांसमोर तिचे कौतुक करतात, ज्यामुळे मंजिरीचा जळफळाट होतो। मीराच्या या कृतीमुळे रामपुरेच्या घरात एक सकारात्मक ऊर्जा संचारते आणि तिच्याबद्दल गैरसमज दूर होतात। मंजिरी लगेच आपला दुसरा डाव खेळायला सुरुवात करते। ती मायाला पुढे काय करायचे आहे ते समजावून सांगते। घरातले सगळेजण बसलेले असताना माया तिथे येते आणि घाबरल्यासारखे नाटक करत सांगते की मंदिरात देवी आईचा हार तुटून पडला आहे, हेच तर मंजिरीला हवे असते। मंजिरी लगेच या संधीचा फायदा उचलते आणि म्हणते की हा खूप मोठा अपशकुन आहे। याचा अर्थ मीराने देवीवर विश्वास न ठेवता पूजा केली आणि म्हणूनच हे घडले। हे ऐकून अंबिकाला वाटू लागते की कदाचित तिने दिवा लावला हे देवीला आईला मान्य नसावे। मीरालाही खूप भीती वाटते आणि तिला वाटते की आपल्या हातून मोठी चूक झाली आहे, ज्यामुळे सगळ्यांवर संकट येऊ शकते। खरं तर हा पूर्णपणे माया आणि मंजिरीचा कट असतो। दिवा लावल्यानंतर तो विझू शकत नाही हे मंजिरीला चांगलेच माहीत असते। ती मायाच्या खोलीत जाते आणि माया तिला म्हणते की मंजिरी मॅडम, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मीराच नेहमी जिंकते। तेव्हा मंजिरी मायाला एक नवीन कल्पना देते। ती म्हणते की यात अंबिकाचा हात असू शकतो। हे ऐकून माया खूप घाबरते आणि म्हणते की जर असे असेल तर ते कधीच जिंकू शकणार नाही आणि वेदाला मारण्याचा त्यांचा प्लॅन कधीच यशस्वी होणार नाही। मंजिरी चिडते आणि म्हणते की तिला पुढे काय करायचे आहे ते चांगलेच माहीत आहे। मंजिरी आता मीरा आणि अंबिकाला वेगळे करण्याचा कट रचत असते, जेणेकरून तिला आपला स्वार्थ साधता येईल। ती अंबिकाचा वापर करून मीराला त्रास देण्याचा विचार करत असते। दुसऱ्या दिवशी मीरा तुळशीची पूजा करते। मीरा नास्तिक नसते, पण तिच्या मनात देवी आईबद्दल राग असतो। तिला वाटते की देवीने तिच्या कुटुंबाला मदत केली नाही, म्हणूनच ती देवीला मानत नाही। मीरा पूजा करून घरात येते, तेव्हा माया तिला सांगते की देवीचा हार तुटला आहे, पण खरं तर हे सगळं मायानेच केलेलं असतं। ती गाभाऱ्यात जाते आणि देवीचा हार स्वतः तोडते। हे करायला तिला मंजिरीनेच सांगितलेलं असतं। हार तोडल्यानंतर मायाला खूप आनंद होतो। ती धावत येऊन सगळ्यांना सांगते की देवी आईचा हार तुटला आहे। मंजिरी लगेच मीरावर ओरडते, तू कधीच देवी आईला मानू शकत नाहीस, कधीच तिच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीस। ती दादासाहेबांना पटवून देण्याचा प्रयत्न करते की मीराने अविश्वास दाखवल्यामुळेच हे घडलं आहे। देवी आईचा हार तुटल्यामुळे घरावर मोठं संकट येईल असं सगळ्यांना वाटू लागतं, पण मग अचानक सगळ्यांना एक मोठा धक्का बसतो। देवीला घातलेली सोनचाफ्याची माळ फोटोवर व्यवस्थित दिमाखाने असते। मीराने कट केलेला हार नीट पाहून मंजिरी आणि मायाला खूप आश्चर्य वाटतं। मंजिरी रागाने मायाकडे बघते, कारण तिचा डाव फसला असतो। मीराला काहीच माहीत नसतं आणि ती गोंधळून मायाला विचारते, माया तू कोणत्या हाराबद्दल बोलत आहेस? देवीच्या कृपेने मीराचा खरेपणा पुन्हा सिद्ध होतो आणि मंजिरीचा खोटेपणा उघडकीस येतो। तेवढ्यात देवी आईचा रामपुरेच्या घरात प्रवेश होतो। मंजिरीला वाटते की दादासाहेब मीराला घराबाहेर काढतील, पण तसे काहीच घडत नाही। पुन्हा एकदा मंजिरी आणि मायाचा पराभव होतो। यावेळेस फक्त आत्मा आणि मनुष्य नाही, तर स्वतः देवी शक्ती रामपुरेच्या घरात प्रगट झालेली असते। कारण आता देवी आईला एक कळले आहे की मंजिरीला धडा शिकवल्याशिवाय आणि मीरा व अंबिकाला जागृत केल्याशिवाय उपयोग नाही। जिथे श्रद्धा असते तिथे देवी शक्ती नक्कीच पोहोचते। अथर्वला कळले आहे की
मीरा तिच्या कुटुंबाच्या दुःखामुळे देवीवर रुसलेली आहे आणि त्याला वाईट वाटते. तो मीराला समजावण्याचा प्रयत्न करतो. अंबिका सत्य सांगू शकत नाही, पण अथर्वचा मीरावरचा विश्वास लवकरच मीराला सत्य समजावून देईल. देवी आईचा हार व्यवस्थित असतानाच देवी आई रामपुरीच्या घरात प्रगट होते आणि आवाज देते, घरात कोणी आहे का? कोणी स्त्री आहे का? मला तिला आशीर्वाद द्यायचा आहे. मंजिरीला कळते की हे कोणी साधारण व्यक्ती नाही आणि ती तिच्यासमोर जाऊ शकत नाही. दादासाहेब मीराला आत बोलवण्यास सांगतात. मीरा त्या म्हाताऱ्या आजीला घरात बोलवते. तेव्हा तिला काहीतरी विलक्षण शक्ती जाणवते. तिला वाटते की ती या आजीला देवीच्या मंदिरात भेटली होती, पण त्यांचे असे अचानक येणे मीराला थोडे वेगळे वाटते. मीरा त्यांना आत घेऊन येते. तेव्हा तिला समजते की ही कोणी साधारण व्यक्ती नाही. अंबिकाला वाटते की स्वतः देवी आई त्यांच्याकडे आली आहे. दादासाहेबही खुश होतात आणि मीराला त्यांचा पाहुणचार करायला सांगतात. मंजिरी तिथे एक क्षणही थांबू शकत नाही. ती गोंधळलेली असते आणि तिला कळत नाही की ही व्यक्ती इथे कशी आली. अंबिका आणि मीरा पाहुणचार करत असतात. देवी आई अंबिकाला थांबायला सांगतात. तू कुठे जातेस? थांब इथेच. मीराला कळत नाही की त्या कोणाला बोलत आहेत. तिला वाटतं की त्यांना अंबिका दिसतीये की काय. अंबिका कोणाला काही कळू नये म्हणून तिथेच उभी असते. देवी आई जेवण करतात आणि म्हणतात, खरंच अन्नपूर्णा माता तुमच्यावर खूप प्रसन्न आहे. अतिशय स्वादिष्ट जेवण झाले आहे. मंजिरी शांत असते, पण देवी आई सर्वांना उपदेश करतात. त्या मीरा आणि अंबिकाला सांगतात, जर तुम्ही दोघी एकत्र असाल तर तुम्ही वाईट शक्तीचा आणि तुमच्या भोवती होणाऱ्या वाईट गोष्टीचा नाश करू शकता. तुमच्या दोघींना एकत्र असणे खूप महत्त्वाचे आहे. देवी आईच्या या शब्दांनी मीरा आणि अंबिकाच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित होते. देवी आई मीराकडे पाहून म्हणतात, पुरी, देवीवरचा रुसवा सोडून दे, कारण देवीच तुला मदत करत आहे. एक दिवस तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुला मिळतील, पण तोपर्यंत तुला खूप गोष्टीचा सामना करावा लागणार आहे. खूप वाईट गोष्टी तुझ्यासमोर येणार आहेत. हे सर्व देवी आई मंजिरीकडे पाहून म्हणत असतात, जणू काही तिलाच त्या इशारा देत आहेत. त्या पुढे सांगतात, जेव्हा तुम्ही दोघी एकत्र असाल तेव्हा कोणतीही वाईट गोष्ट तुम्हाला त्रास देणार नाही, पण त्यासाठी तुम्हाला खंबीर असायला पाहिजे. तुम्हाला दोघींना एकत्र असायला पाहिजे. देवी आईच्या या शब्दांनी मंजिरीच्या मनात भीती निर्माण होते. मंजिरी गोंधळलेली असते. तिला खूप त्रास होत असतो. ती देवी आईच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. तिला घाम फुटतो. तिचे धाबे दणाणतात. दादासाहेब, अनन्या आणि अथर्वला मंजिरीची काळजी वाटते, पण त्यांना वाटते की ती कालच्या उपवासामुळे दमली असेल. पण मंजिरीला स्पष्ट दिसते की ही महागौरीच त्यांना मदत करत आहे. मंजिरीच्या मनात मार्जरी तिला आता पुढे काय करायचे असे विचारते. आता प्रश्न असा आहे की देवी आईचा सल्ला मीरा मनावर घेईल का? अंबिकाचे घरात असणे मीराला आवडत नाही, कारण तिला वाटते की वेदाचे संरक्षण करण्यासाठी तिला अंबिकावर अवलंबून राहावे लागेल आणि तिला हे करायचे नाही. मीराला विश्वास आहे की ती स्वतः वेदाचे रक्षण करू शकते, पण मीराला हे माहीत नाही की ती फक्त चांगल्या लोकांसोबत नाही तर एका वाईट शक्तीसोबतही राहत आहे, जी तिच्या कुटुंबाला त्रास देऊ शकते. तर मित्रांनो, तुला जपणार आहे या मालिकेत रामपुरीच्या घरात आलेली देवी मंजिरीला आणखी कोणते खेळ दाखवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मित्रांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.